नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे आपले युनिक कोकण चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. सकाळचे 5:30 झालेले आहेत आणि आपण पाहू शकता की खूप असं सुंदर दृश्य सकाळचं माझ्या घराबाहेरच्या अंगणातलं पाहायला मिळतं आहे. आणि आज आमच्या इथे बुधवारचा बाजारपेठ देखील भरतो पाचाल या ठिकाणी. तर आपण त्या देखील बाजारपेठेत आपण जाणार आहोत आणि बघूया तिथं आपल्याला काय थोडीफार शॉपिंग पण करायची आहे आणि बघू असं काय युनिक भेटतं आहे किंवा नवीन काय तिथं बघण्यासारखं आहे बाजारपेठेमध्ये. कशा प्रकारे तिकडचं देखील वातावरण असेल ते देखील आपण पाहूच. आणि फार सुंदर असं नेचर, एकदम फ्रेश नेचर वाटत आहे. आणि गावी आल्यानंतर तर आपल्याला नेहमीच फ्रेश वाटत असतं. असं वाटतं की मुंबईला कधी जाऊच नाही, पण पोटापाण्याचा विषय असतो म्हणून आपल्याला थोडे दिवस गावाला थांबवून परत मुंबईला आपल्या कर्मभूमीत जावं लागतं. पण कालपासून गावी आहोत, पण जरा पण असं थकवा वगैरे काही जाणवत नाही, एकदम फ्रेश वाटत आहे. काल आम्ही संध्याकाळी साफसफाई पण केली आणि आज थोडीफार साफसफाई करून पाणी वगैरे भरून आपण पाचालला जाणार आहोत. चला तर मग भेटूया पाचालमध्ये. पण पाहत आहोत की घरासमोरील सुंदर दृश्य. सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आपण आता थोडंफार कामं करून आपण पुढे पाचालला जाणार आहोत. पाचालला निघत असताना घरासमोर आपल्याला एक गाडी भेटली जी कणकवली मार्गे आले होते आणि आपल्याला त्या काकांनी देखील पाचाल या ठिकाणी सोडलं, कारण त्यांना पुढे अनुस्करा घाट चढून मलकापूर मार्गे पुण्याला जायचं होतं. आम्हाला पाचालला सोडलं आणि ते पुढे पुण्याला गेले. ज्या वेळेला आम्ही पाचालमध्ये येतो त्या वेळेला आम्ही हॉटेल वैभव या ठिकाणी थांबतो, कारण इथे उत्तम दर्जाचा नाश्ता मिळतो आणि प्रचंड गर्दी तुम्ही पाहतच असाल. याचं प्रमाण आहे की इथे उत्तम क्वालिटीचं, उत्तम दर्जाचं, स्वस्त दरामध्ये नाश्ता मिळतो आणि इथे प्रत्येकजण लाभ घेत असतो. गावचे गावकरी असू दे किंवा मुंबईचे चाकरमानी असू दे, या हॉटेलमध्ये सगळेजणच इथे नाश्ता करण्यासाठी येत असतात, कारण टेस्ट आणि क्वालिटी अप्रतिम असते. आम्ही देखील आमच्यासाठी कटवडा आणि वडापाव ऑर्डर केले होते आणि नंतर आम्ही सलगर अमृततुल्य चहा पिऊन आम्ही पुढे पाचाल फिरायला गेलो. या ठिकाणी उत्तम दर्जाचे मेथीचे लाडू देखील मिळतात आणि मी पाहिलं की 2-3 कस्टमरने 10-10, 20-20 क्वांटिटी असलेले लाडू देखील घेतले होते. तर मित्रांनो, आता आलो आहोत आम्ही पाचाल मार्केटला. पाचालचं हे बाजारपेठ खूप मोठं आहे आणि चिमू आता आपण काय करणार आहोत? आता आम्ही आमची शॉपिंग आणि चालू झालेली आहे. आम्ही टोपी घेतली आणि आता आम्ही भाजीपाला घ्यायला मार्केटमध्ये आहे. औदुंबर नमकीन चुलीवरचं फरसाण खूप छान भेटतं, तर आपण त्या शॉपमध्ये आलो आहोत. महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार 2025 सन्मानित असलेले चुलीवरचं फरसाण विशिष्ट चवीसाठी प्रसिद्ध आहे. या फरसाणाची चव आणि दर्जा अप्रतिम आहेच, परंतु चुलीवरचं असल्यामुळे याचा एक अनोखी स्वाद आपल्याला जाणवतो. मी स्वतःसाठी मिक्स फरसाण देखील घेतलं आणि चिमूला शेजवान चकली आवडलेली, त्यामुळे आम्ही चकली देखील घेतलेली आहे आणि चकलीचा स्वाद देखील निराळा आहे, अप्रतिम आहे. एकंदरीत जबरदस्त ओव्हरऑल आहे. तर महाराष्ट्रामध्ये याच्या बरेच ब्रांचेस आहेत आणि पाचालमधली 27 नंबरचे ब्रांच आहे. तर जिथे जिथे या ब्रांचेस आहेत तुम्ही याचा लाभ घ्या. मित्रांनो, आता आपण औदुंबर नमकीन चुलीवरचं फेमस फरसाण इथं मिळतं आणि आपण बरंच काही शॉपिंग इथं पण केलेली आहे. तर तुम्ही देखील या आणि मी माझ्या मित्रांना किंवा जवळतर गावातील किंवा पूर्ण राजापूरमधील जे कोणी असेल त्यांना देखील सांगेल की तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा, कारण अतिशय चांगल्या क्वालिटीचे फरसाण आपल्याला इथे मिळतं आणि टेस्ट क्वालिटी एकदम अप्रतिम आहे. तर नक्की व्हिजिट करा मित्रांनो. जवळपास 14-15 किलोमीटर अंतर कापून वेगवेगळ्या गावावरून आलेली हे गावकरी दर बुधवारी दैनंदिन जीवनातील आवश्यक असलेल्या गोष्टी खरेदी करण्यासाठी येत असतात.
त्याचप्रमाणे हा जो व्यापारी वर्ग आहे ज्यांच्या मार्फत आपण हे सामान खरेदी करत असतो, तर ते देखील विक्रीसाठी वेगवेगळ्या गावावरून आलेले असतात. कोणी तालुक्यामधून आलेलं असतं तर कोणी जिल्ह्यांमधून आलेलं असतं. तर असा हा बाजारपेठ दर बुधवारी पाचाला या ठिकाणी भरलेला असतो. हा आंबेवाला आपल्याला 100 रुपयाने 2 किलो 2.5 किलो आंबे देणार होते. कसा वाटा आहे मसाल्याचा? 100 रुपयाला. लसूण कसे आहे? 100 रुपये किलो. साड़ी का 100 रुपये, साड़ी का 100 रुपये, कॉटन पटकन का 100 रुपये, चावल का 50 रुपये. चावल सुकट कसे आहेत? सुकट कसे दिले? 150ला पाव. आणि तेल आपले हे जवला आणि अच्छा, तू दिवसभर हेच करतो का शाळेत जातो? कितवीला आहे? 5वीला आहे. अच्छा. चला आता होऊन झालाय मग पुढे ना होईल ₹250 आणि बर्गर घ्या फक्त 100 रुपये. 350ला 2. 250 वाले गाव, 300 वाले गाव. मग इकडे सब्जी मंडी. किती रुपये? 20 रुपये वाटा दे. काट. आता मामा आपल्याला कांदा आणि टोमॅटो बनवतात. चला मग कुठे बघूया, विचार त्यांना. पाहू शकता की आपल्या पाठीमागे खूप असा मोठा बाजार भरलेला आहे. आणि आता आपण मच्छी जिथे मिळते तिकडे आपण जाणार आहोत. चला बघूया काय काय मच्छी आहे बाजारामध्ये.
मित्रांनो, आता आपण विचारूया देखील की कशा प्रकारे भाजीचा दर आहे आणि स्वस्त किती प्रमाणात आहे, मुंबईपेक्षा स्वस्त आहे की गावच्या ठिकाणी. तर बऱ्याचदा आपण पाहतो की भाजीपाला खूप स्वस्त मिळतो. तर आपण एका ताईला विचारूया की कशा प्रकारे भाजीचा दर असेल. आपण या ताईला विचारूया की कशा प्रकारे भाजीचा दर आहे. ताई, लाल माठ कसं आहे? 20 रुपये जोडी. आणि मेथीची भाजी 40 रुपये. शेंगा कशा दिल्या? 20 रुपयाला. ताईनं आपल्याला भाजीचे दर सांगितले आहेत. आता मुंबई हॉटेल जे पाचलमध्ये आहे, आपण तिथे जेवायला आलो आहोत आणि हे हॉटेल आमच्या मामांचं आहे. तर आम्ही आता दुपारचं जेवण करून पुढे जवळतरला गावी जाणार आहोत. आपण काकांना विचारू. इथे फार सुंदर अशी आपल्याला आतकामपासून बनवलेल्या वस्तू दिसतात. आपण काकांना विचारूया की काय काय बनवतात ते आणि त्यांचं पहिलं नाव विचारूया आपण. काका, तुमचं नाव काय? संपूर्ण सांगू? हां. संभाजी शाहजी माने. माने. गाव कोणतं? आमचं खुद्द गाव तासगाव. तासगाव. आणि तुम्ही? तासगाव. सांगली तासगाव. राजापूरला असतो आम्ही. अच्छा, राजापूरला असतात. आता तुम्ही काय काय बनवता? हे टोपल्या, परडी, आणि झाप, कणगी, चटई आणि सगळं आतकाम म्हणजे तुम्ही हातकाम, स्वतः हाताने बनवता? हा, हाताने बनवतो. ओके, चला, थँक्यू. हा, खूप छान thank माहिती दिल्याबद्दल. आला नक्की नक्की येऊ. कुठे माहिती आहे का? ब्रिजच्या पलीकडे नक्की नक्की नक्की. बाजार भरतो ना, हां, तिथे कुणाला पण विचारलं ना हे साहित्य कोण बनवतं ते सांगणार. चालेल चालेल. हो हो, चालेल. किती मार्क? मित्रांनो, आता आपण पाचल बाजारपेठमध्ये होतो आणि आपण पाहू शकता की केवढी मोठी बाजारपेठ आपण पाहिली आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. स्वस्त देखील होत्या आणि परवडणाऱ्या होत्या. दैनंदिन जीवनातल्या गोष्टी होत्या. तर चला मित्रांनो, आपण पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.